नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। पहिल्यांदा मी आता पीठ मळायला घेतलेलं आहे। मी पुऱ्या काढणार आहे। पुऱ्यासाठी मी गव्हाचं पीठ चालत आहे। पीठ झाल्यानंतर ना आपल्याला मैद्याचं पीठ पण घ्यायचं आहे। मैद्याचं पीठ थोडंसंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या पुऱ्या कडक नाही होणार। त्यामुळे आपल्याला हे मैदा टाकायचा आहे त्यात। तर आता यात आपण चवीनुसार म्हणजे आपल्याला लागली तर आपण मीठ टाकून घेऊया। आपल्याला चपाती एवढं मीठ टाकायचं नाहीये, थोडंसं मीठ टाकायचं आहे। अशी चव आली पाहिजे म्हणून आपण त्यात जिरं टाकून घेऊया। जिरं थोडंसं असं हातावरती चुळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि ते जिरं टाकून घ्यायचे आहे नॉर्मली। आणि आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघू शकता मी असं घट्ट पीठ मळलेलं आहे। आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। पुऱ्या मी आत्ताच नाही काढणार, त्यामुळे हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला। मी पीठ भिजायला ठेवलेलं आहे। आपण आता भाजीची तयारी करूया। भाजीसाठी मी वाटण काढलेलं आहे। वाटणात मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे। त्याला आपल्याला आता गवळं गवळं असं भाजून घ्यायचं आहे। 2 पळ्या तेल टाकणार आहे मी। आता मी असं गवळं गवळं याला भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये फिरून घेऊया। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया। आता मी कढई घेतलेली आहे। कढईत मी आता 2 पळ्या तेल घालणार आहे। आता आपण पनीरची भाजी करूया। पनीरच्या भाजीला मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। आपण जिरं पण त्यात टाकून घेऊया, आणि हा आता आपण वाटलेला मसाला डायरेक्ट तेलात टाकून घेऊया। तेलात चांगला मसाला चळू द्यायचा आहे आपल्याला, मग नंतर ना त्यात मसाले टाकायचे आहे। त्यासाठी 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा तिखट, आणि हे पनीरचा मसाला 1 चमचा। आता आपण त्यात पनीर पण टाकून घेऊया, आणि वाटाणा पण टाकून घेऊया। आता सगळं हलवून घेऊया, आपण एकत्र करून घेऊया याचं। तर आपण ह्यात मीठ टाकून घेऊया। मीठ साधारणपणे 2 चमचे आपल्याला मीठ लागेल। मीठ पण आपण ह्यात टाकून घेतलेलं आहे। आता यात आपण वाटलेल्या मसाल्यातलं धुतलेलं पाणी बघता। भाजी आपली तयार आहे। आपण वरण करून घेऊया मुगाच्या डाळीचं। वरणासाठी मी पण 2 पळ्या तेल टाकणार आहे। हिरव्या मिरचीचं करणार आहे, तर त्यासाठी मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात जिरं टाकून घेऊया। जिरं टाकल्याच्या नंतर ना लगेच आपल्याला कांदा आपलं लसूण पण तळून घ्यायचं आहे। लसूण चांगला लालसर असा होऊ द्यायचा आहे आपल्याला। बघू शकता लालसर लसूण झाला आहे। लगेच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्यात। कढीपत्ता झाल्यानंतर ना आपल्याला आधी हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची चांगली तेलात तळायची आहे, आणि नंतर ना त्यात टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण आपल्याला चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे तेलात। आता आपला टोमॅटो पण चांगला मऊसूत झालेला आहे। आपण आता शिजलेल्या डाळीत मी थोडीशी हळद आणि पाणी टाकून घेतलेलं आहे गरम, ते टाकून घेऊया आता। बघू शकता आपली डाळ चांगली घट्ट आहे। आपण त्यात अजून थोडंसं पाणी ओतून घेऊया, आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात। आपलं भातात पण मीठ असतं, त्यामुळे याच्यात थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपल्याला। आपलं वरण पण तयार झालेलं आहे। तर हे बघू शकता माझं जेवण तयार झालेलं आहे। मी भात घेतलेला आहे। भाताच्या नंतर ही आहे आपण केलेली डाळ। डाळीनंतर ना हे पनीरची भाजी, आपण पनीरची भाजी पण केलेली आहे। त्यानंतर ना हे पापड, हे झाले 4। हे बघा थोडंसं मी स्वीट पण ठेवत आहे या साईडला। आपण गोडात थोडंसं स्वीट पण खातो, त्यामुळे मी स्वीट पण ठेवलेलं आहे। पेस्टी पण आपल्या घरी उपलब्ध असते, त्यामुळे मी पेस्टी पण ठेवलेली आहे। आणि हे बघू शकता आपण पुऱ्या पण केल्या होत्या। आपण पुऱ्या पण आपण इथे ठेवून घेऊया। पुऱ्या एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। कडक नाही, काय नाही, आणि एकदम फुगलेलं पण आहे, ते बघू शकता। अशा पुऱ्या होणार आहेत आपल्या। आता उन्हाळा आहे आपला, उन्हाळ्यात आपण लोणचं खातो, त्यामुळे आपण लोणचं पण यात ऍड करून घेऊया। लोणचं म्हणलं की आपल्याला जेवण पोटभर जातं। बघू शकता आपलं ताट पूर्ण झालेलं आहे। ताट एकदम पूर्ण झालेलं आहे, बघू शकता। डाळ, भात, पनीरची भाजी, पुरी, स्वीट, पापड, लोणचं एकदम तयार आहे, हे बघू शकता। आणि असं भरलेलं ताट आपण एखाद्याच्या पुढे मांडलं तर किती छान असे वाटेल, त्यामुळे मी
हे सगळं घाट घातलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.